आपले अलौकिक कार्य संपत आल्याचे ज्ञानेश्वर माऊलींना वाटले आणि एक हृदयगम्य प्रसंग घडून आला. ज्ञानेश्वर माऊली श्री गुरु निवृत्तीनाथाकडे अवतार कार्य संपवण्यासाठी परवानगी मागू लागले. किती नम्र विनयशील शिष्य होते आपले माऊली. इतके थोर करारी तपस्वी नाथपंथीय गुरु, पण त्यांचे अंतःकरण हे ज्ञानेश्वरांच्या बोलाने द्रवले असेल. निवृत्तीनाथाने आणखी एक आज्ञा माऊलींना केली आणि त्यातूनच अमृतानुभवासारख्या एका अद्वितीय ग्रंथाची निर्मिती झाली. निवृत्ती अनुज थोर कीर्तिमान, निवृत्ती अनुज थोर कीर्तिमान. मागणी ऐकुनी जीवा तळमळ, नम्र भावे विनंती करी ज्ञानेश्वर. नम्र भावे विनंती करी ज्ञानेश्वर. आज्ञा द्यावी आम्हा संपन्या जीवित्व. नम्र भावे विनंती करी ज्ञानेश्वर. नम्र भावे विनंती करी ज्ञानेश्वर. गुरु निवृत्तीनाथे क्षण गलबलते. गुरु निवृत्तीनाथे क्षण गलबलते. ज्ञानोबाच्या विनंतीशी ऐका काय वदती. भगवंते पार्था सांगितले भारती. त्या परोक्षाशी तूच निरोपी. अरे अरे ज्ञान ज्ञानेश्वरी रचिली. अरे अरे ज्ञान ज्ञानेश्वरी रचिली. सांगितले जगशी गीता जे बोलिली. सांगितले जगशी गीता जे बोलली. अनुभव अमृताचा तुला असे जो आला. रसाळपणाने सांग मुमुक्षु जनाला. अमृत अनुभवाची जन्म कहाणी. संत उपकाराची जगा प्रचिती. नम्र भावे विनंती करी ज्ञानेश्वर. आज्ञा द्यावी आम्हा संपन्या जीवित्व. आज्ञा द्यावी आम्हा संपन्या जीवित्व.